नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या म्हणजे एका जातक कथेत डोकावणार आहोत आणि या कथेतून ना एक जबरदस्त धडा शिकायला मिळतो. गोष्ट आहे खऱ्या शक्तीची. खरी ताकद म्हणजे नक्की काय आणि ती ओळखायची कशी. तर कथेची सुरुवातच एका मोठ्या रहस्याने होते. विचार करा, एक भिक्षू तो बुद्धांचा अगदी शांत तेजस्वी चेहरा पाहतो आणि काय करतो तर चक्क मागे वळून पळायला लागतो. आता प्रश्न हा आहे की कोणी शांतीच्या प्रतीकाकडे पाहून असं का पळेल? हेच कोडं आपल्याला आज उलगडायचं आहे. चला आपण जरा डोळे मिटून कल्पना करूया. ठिकाण आहे जेतवन, जिथे बुद्धांचं प्रवचन ऐकायला प्रचंड गर्दी जमली आहे. बुद्ध स्वतः सत्याच्या सिंहासनावर बसले आहेत आणि असं म्हणतात की ते एका तरुण सिंहासारखे गर्जना करण्यासाठी तयार आहेत. सगळीकडे शांत भक्तिमय वातावरण आहे. आणि त्या भिक्षूच्या नजरेसमोर काय दृश्य होतं ते तर खरेच अविश्वसनीय होतं. बुद्धांचं रूप जणू काही ब्रह्मदेवच अवतरले आहेत. चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी आणि कपाळ जणू काही सोन्याची तबकडीच चमकतीये. असं काही पाहिल्यावर कोणीही थक्क होऊन जाईल नाही का? आणि मग नेमकं त्याच क्षणी त्या गर्दीच्या मधोमध तो भिक्षू अचानक मागे वळतो आणि धूम ठोकतो. विचार करा, जिथे सगळे लोक शांततेच्या शोधात आले आहेत तिथे हा एकटा असा विचित्र वागतोय. ही घटनाच अगदी अनपेक्षित होती. पण तो पळाला का? तो काही धोक्याला घाबरून पळत नव्हता. नाही, तो पळत होता त्या प्रचंड शक्तीच्या जाणीवेपासून. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, अशा माणसावर, अशा व्यक्तीवर विजय मिळवणं शक्य तरी आहे का? मी यांचा सामना कसा करणार? मग काय, लोकांनी त्याला पकडलं आणि बुद्धांसमोर आणून उभं केलं. बुद्ध फक्त शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे, हा भिक्षू काही आजच माझ्या चेहऱ्याकडे पाहून पळालेला नाहीये. त्याने हे आधीही केलंय. आणि मग ह्या वाक्यानेच एका जुन्या कथेची दारं उघडली. आणि इथूनच आपण एका वेगळ्याच जगात जातो, एका खूप जुन्या काळात, जिथे आपल्याला त्या भिक्षूच्या आजच्या वागण्याचं खरं कारण सापडणार आहे. ही गोष्ट आहे प्राचीन भारतातल्या 2 राजांची. तर या जुन्या कहाणीत 2 मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहे गांधारचा राजा, जो खूप आक्रमक आहे, ज्याला बनारस जिंकायचंय. आणि दुसरीकडे आहे बनारसचा राजा, जो अतिशय शाणा आहे आणि तो स्वतः बोधिसत्व आहे, म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला एक महान आत्मा. तर गांधारच्या राजाने काय केलं? त्याने आपली चतुरंग सेना म्हणजे हत्ती, घोडे, रथ आणि सैनिक हे सगळं घेऊन बनारसला 4ही बाजूने वेढा घातला. त्याला आपल्या प्रचंड सैन्यावर, आपल्या ताकदीवर कमालीचा विश्वास होता. आणि त्याचा तो अहंकार, तो आत्मविश्वास त्याच्या शब्दाशब्दांतून वाहत होता. तो काय म्हणाला बघा, माझे ध्वज अगणित आहेत. कावळ्यांचे थवे समुद्राला रोखू शकत नाहीत. वादळ पर्वताला हरू शकत नाही. तसेच या जगात मला कोणीही हरू शकत नाही. आता एवढं मोठं सैन्य, एवढी मोठी गर्जना, याला उत्तर म्हणून बनारसच्या राजाने म्हणजे आपल्या बोधिसत्वाने काय केलं असेल? काय नाही, सैन्य नाही, शस्त्र नाहीत. त्याने फक्त आपला तेजस्वी चेहरा दाखवला. फक्त चेहरा. आणि मग तो जे बोलला ते शब्द तलवारीपेक्षाही जास्त धारदार होते. तो म्हणाला, मूर्खा, माझ्यासारख्या एकाकी जंगली हत्तीला जखमी करण्याचा प्रयत्न करून तू स्वतःलाच ताप देत आहेस. जसा हत्ती वेताच्या काड्या चिरडतो तसाच मी तुला चिरडून टाकेन. आणि हा होता तो क्षण, सत्याचा क्षण. ते धारदार शब्द ऐकून गांधारच्या राजाने वर पाहिलं. त्याला पाहायचं होतं की कोण आहे हा जो असं बोलतोय. आणि त्याने काय पाहिलं? समोरच्या राजाचा तोच तेजस्वी चेहरा आणि सोन्याच्या तबकडीसारखं चमकणारं कपाळ. आणि ते दृश्य पाहताच संपलं सगळं. त्याचा तो अहंकार, ते सैन्य, ते अगणित ध्वज, सगळं काही क्षणात विरून गेलं. तो राजा मागे वळला आणि थेट आपल्या शहराकडे पळून गेला. विचार करा. बरं, ही तर झाली जुनी गोष्ट. पण मग या कथेचा आणि आपल्या त्या पळपुट्या भिक्षूचा काय संबंध? चला आता भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडूया आणि हे कोडं सोडवूया. आणि इथेच सगळा उलगडा होतो. तो पळपुटा भिक्षू तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याच गांधारच्या राजाचा पुनर्जन्म होता. आणि बनारसचा राजा ते तर स्वतः बुद्ध होते. म्हणजे तो भिक्षू त्याच चेहऱ्यापासून, त्याच शक्तीपासून, त्याच आत्मविश्वासापासून पुन्हा एकदा पळत होता, जो त्याने अनेक जन्मांपूर्वी पाहिला होता. म्हणजे बघा, ही कथा आपल्याला 2 प्रकारच्या ताकदीमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. एकीकडे आहे बाह्य शक्ती, जी दिखाव्यावर, सैन्यावर अवलंबून असते, जी खूप आवाज करते पण पहिल्याच संकटात कोसळते. आणि दुसरीकडे आहे आंतरिक शक्ती, जी शांत असते, स्थिर असते, पण कोणत्याही आव्हानाला सहज तोंड देते. ह्या सगळ्याचा अर्थ काय? ह्या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खऱ्या सामर्थ्याला कधीच आरडाओरडा करायची गरज लागत नाही.
त्याला स्वतःला सिद्ध करावा लागत नाही. त्याची फक्त उपस्थितीच तीच पुरेशी असते. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. गांधारच्या राजाकडेही आत्मविश्वास होता, पण तो त्याचा अहंकार बनला आणि बोधिसत्वाचा आत्मविश्वास त्यांची ताकद होती. मग आपल्या आयुष्यात आत्मविश्वास कधी आपली ताकद बनतो आणि कधी आपली कमजोरी? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?